लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आता आज वाटपाला सुरुवात होणार आहे. आज आहे 14 ऑगस्ट. आज पहिला टप्पा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्ट निमित्त हे वाटप होणार आहे. तुम्ही हा GR बघू शकता. मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा हा GR आलेला आहे. 2 दिवस झालेला आहे आणि ह्या GRमध्ये सुद्धा आपण सरळ पाहू शकताय. बघा, माहे जुलै 2026साठी या आर्थिक महिन्याचा लाभ इथं अदा करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यासाठी 319.53 कोटी इतका निधी हा लाडक्या बहिणींसाठी जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये झटपट बघणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. बघा, त्याच्या अगोदर एक छोटासा प्रश्न आहे की मग रक्षाबंधनला पैसे येणार का? हो, रक्षाबंधनलासुद्धा भाऊ ओवाळणी देणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे ह्या आठवड्यात 14, 15, 16 ऑगस्ट या 3 दिवसात तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपयांचा मिळणार आहे. आणि तुम्हाला रक्षाबंधनलाच म्हणजे 24, 25, 26 या 3 दिवसात तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा हा तुमच्या खात्यात येऊ शकतो. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या वर्षी 2 हप्ते मिळाले होते. तर ह्यावेळेससुद्धा आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपण 2 हप्ते अपेक्षित करत आहोत. कारण खरं तर हे दोन्ही हप्ते एकत्रित यायला हवे होते, परंतु आत्ता सध्या तरी जुलै महिन्याचा हप्ता हा येणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनला येऊ शकतो. मला तर असं वाटतं सरकारनं द्यायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि पटापटा कमेंट करा. तुमचे किती हप्ते आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं KYC झालेलं आहे का? बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मलासुद्धा समजणार नाही की तुम्हाला पैसे येत आहेत की नाहीत, तुमचे नेमके प्रॉब्लेम्स काय. तुम्ही प्रॉब्लेम्स सांगा, मी त्याच्यावरती तुम्हाला उत्तर सांगेल की नेमकं तुम्हाला काय करायचं असतं, कुठं जायचं असतं, किंवा तुम्ही घरी बसल्या काय करू शकता. कोणाला पैसे द्यायची गरज नाही मित्रांनो. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीने शेअर करा, ज्यांना तुम्हाला वाटत असेल की ज्यांचा हप्ता बंद होऊ नये. बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता आपल्याला मेसेज पाहायला मिळतात. आजपासून तुम्हाला आज, उद्या आणि परवा म्हणजे 3 दिवस 15 ऑगस्ट, 14, 15, 16 ऑगस्ट आणि जास्तीत जास्त 17 ऑगस्ट हे 3-4 दिवस तुम्हाला वाटपाला सुरुवात होणार आहे. हे 3 टप्प्यात वाटप होईल. आज पहिला टप्पा असेल, उद्या दुसरा टप्पा असेल, परवा तिसरा टप्पा असेल, असे 3 टप्प्यात तुम्हाला ह्याचं वितरणसुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकं काय नियमावली लावलेली आहे, काय यांची सगळी स्ट्रॅटजी आपण हे सगळं पाहणार आहोत. त्यामुळं सगळ्यात व्हिडिओ खूप खास असणार आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला, बरोबर, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्तासुद्धा येऊ शकतो. बऱ्याच लाडक्या बहिणींना तुम्हाला माहीत नाही आहे, प्रत्येक महिन्याला अर्ज पडताळणी होते. प्रत्येक महिन्याला डेटा सरकार हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून घेत असतं. त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही RTO डिपार्टमेंटकडून डेटा घेतलेला आहे, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून डेटा घेतलेला आहे, आम्ही रेशन कार्ड डिपार्टमेंटकडून डेटा घेतलेला. तर ह्या प्रत्येक महिन्याला ह्याच्यातून चाळणी होत असते. प्रत्येक महिन्याला बघतात की ह्या लिस्टमध्ये यामध्ये नाव आहे का. जर इकडं नाव असेल आणि दोन्हीकडे नाव असतील, लगेच नाव कमी करायचं. ह्या गोष्टी प्रत्येक महिन्याला घडत आहे. त्यामुळे तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला असेल तर जुलैचा पण येऊ शकतो. जर तुम्ही जूनमध्ये गाडी घेतली असेल किंवा जूनमध्ये टॅक्स भरला असेल तर तुमचा ह्यावेळेस हप्ता कट होऊ शकतो. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात कोणत्या बँकेत पैसे जमा होतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तर पहिल्यांदा गव्हर्नमेंट बँकेमध्ये पैसे जमा होतात. SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं. त्या खालोखाल लगेच आपल्या ज्या प्रायव्हेट बँका आहेत, ॲक्सिस, ICICI, कोटक, ह्या सगळ्या ज्या काही छोट्या बँक, मोठ्या प्रायव्हेट बँका आहेत, ह्या बँकांमध्ये पैसे जमा होतात. आता तुमची बँक कोणती आहे आधी कमेंट करा. आज आपण जर प्रामुख्याने बघितलं तर 8 ते 10 बँकांमध्ये वाटपाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे एक लोड घेऊ नका. तुमची बँक कोणत्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जिल्हा कोणता आहे हा सांगा. आणि आपण हे सुद्धा बघणार होता की कोणत्या जिल्ह्यांपासून वाटपाला खरी सुरुवात होऊ शकते आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतात. प्रामुख्याने जर बघायला गेलं तर जूनची यादी जी आहे पुढं तशीच गेली तर ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटला त्यांना जुलैचा हप्ता फिक्स मिळेल. आता याच्यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तुमचं नाव वगैरे, तर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकता एकदा. आज तुम्ही जाऊ शकता, आजचा दिवस आहे तुमच्याकडं. किंवा अंगणवाडीत जर तुमची यादी येत असेल तर अंगणवाडीतसुद्धा जाऊन तुम्ही विचारू शकता की आमचं नाव बाद केलं गेलेलं आहे का, यादी आहे का. नसेल तर महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही स्वतः विनंती अर्ज करून तुमचं नाव पात्र आहे का नाही हे चेक करा. कारण चेक केलेलं कधीही चांगलं. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही नेमकं काय करायचं. जर तुमचं नाव बाद केलं गेलं असेल तर काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक फॉर्म भेटतो, विनंती अर्ज, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. तर तो तुम्हाला भरून द्यायचा. त्याच्यासोबत आधार कार्ड असेल, काही छोटे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला भरून द्यायचं. तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं की मी सर्व नियमांमध्ये बसत आहे आणि मला
माझे मागचे जे हप्ते आले होते पण काही महिन्यापासून मला हप्ते येत नाहीत, तर ते हप्ते बंद झालेले आहेत. तर असा तो मजकूर असतो, तो लिहिलेला असतो. फक्त तुम्हाला तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमची थोडीशी माहिती भरायची असते. ओके, ते सगळं तुम्हाला करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचे बँक खातं जे आहे ते बंद झालेलं आहे. 2-3 महिने हप्ते आले नाही म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही. तर आता जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये आलं असेल तर कृपया करून तुमचं बँक खातं चेक करा. ते बंद झालेलं आहे का, ब्लॉक झालेलं आहे का, त्यात पैसे आहेत का, थोडेफार पैसे असतात का, ही सगळी कार्ड घाल तुमची सुरू आहे का, हे थोडी तुम्ही लक्ष द्या तुमच्या अकाउंट्सकडे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून हे सुद्धा माहीत नाही की KYC आपली झाली का नाही. तर तुम्ही एकदा तुमचं चौकशी करा, स्वतः लॉग इन करून तुम्हाला माहिती पडतील गोष्ट की KYC झाली आहे का नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतात की मग KYC चालू होईल का. बघा, सरकारकडे विनंती अर्ज आपण गेलेले आहेत, आपण स्वतःसुद्धा दिलेले आहेत. तर सरकारकडे स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे की KYC सुरू करावी लाडक्या बहिणींसाठी. तर स्वतः देवेंद्र फडणवीससुद्धा सांगितले आहेत की जर जास्तच असं वाटत असेल त्यांना की KYC सुरू करायचे तर ते करतील. पण माझी स्वतः विनंती आहे सरकारकडे की 1 महिन्यासाठी तरी लाडक्या बहिणीसाठी पुन्हा तुम्ही KYCची मुदत सुरू करा. कारण ती खूप फायदेशीर ठरेल. भरपूर लाडक्या बहिणींची KYC रखडली, त्याच्यामुळे त्यांचे हप्ते रखडलेले आहेत, बरोबर का. KYCमुळे फक्त त्यांचे हप्ते रखडलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं काय प्रॉब्लेम माहिती आहे का, त्यांचं रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने त्यांचं नाव दिसत नाही. तर त्याचं कारण आहे KYC. रेशन कार्डची KYC झालेली नाही, त्यामुळे त्यांचं नाव ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही. त्यांच्या पुस्तकात तर आहे पण ते दिसत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लाडक्या बहिणींचे नाव आता रेशन कार्डमधून काढलेलं आहे. ज्यांच्याकडे आता पिवळा आणि केशरी कार्ड नाही, ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे किंवा एकाच रेशन कार्डवर 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, तर अशा लाडक्या बहिणींचं नाव आता हे काढलेलं आहे. त्यामुळे 2 प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यांना जे काही स्वस्त धान्य आपण राशन दुकान मिळत होतं ते सुद्धा आता इथून पुढे मिळणार नाही आणि लाडकी बहिणींचा लाभसुद्धा त्यांना मिळणार नाही. तर त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी पटकन आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात की आपलं व्यवस्थित आहे का, सगळं बरोबर आहे का हे. कारण तुम्हाला सांगतो आहे, रेशन कार्डवरती बऱ्याच योजना आता पुढे येणार आहेत आणि बरेच ठिकाणी हे लागणारी गोष्ट हे कंपल्सरी आहे. कारण आता रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं मतदान कार्ड हे सगळं लिंक करण्याचं काम सरकार करत आहे. तर त्यामुळं आपल्या कुठल्याही गोष्टी साध्या ह्याच्यावर ठेवू नका, पेंडिंग ठेवू नका. सगळ्या गोष्टींना सिरियस घ्या आणि सगळे जे काही सरकारी काम असतील ते करून घ्या. कारण तुम्ही आता नाही केलं तर जशी KYCची वेळ निघून गेली तशी प्रत्येक गोष्टीची वेळ हे निघून जाईल आणि प्रॉब्लेम होईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होईल, तर सगळ्यात महत्त्वाचं जे मोठे आपले आज 8 ते 10 जिल्हे आहेत, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, धुळे, जालना, अमरावती, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, असे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होईल. आता तुमचा जिल्हा कोणता आहे तो आधी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींनी शेअर करा, ज्यांना वाटत असेल तुम्हाला की त्यांचा हप्ता सुरू झाला पाहिजे आणि आपले आज हप्ता यायला पाहिजे. सरकारकडे नम्र विनंती, पटकन आज हप्ता वाटप करा आणि लाडक्या बहिणींना दुसरा हप्तासुद्धा ह्या महिन्याच्या एंडपर्यंत द्या, एवढी सरकारकडे विनंती करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.